राज्यस्तरीय संविधान सम्मान सम्मेलन के संपर्क कार्यालय का उद्घाटन धनंजय शिरीष चौधरी इनके हाथों किया गया। इस मौके पर कार्यक्रम के मुख्य संयोजक मुकुंद सपकाड़े, स्वागताध्यक्ष अब्दुल करीम सालाब, एडवोकेट राजेश झाल्टे, डॉक्टर मिलिंद बागुल, संजय इंगड़े, जयसिंग वाघ, मराठा सेवा संघ के सुरेंद्र पाटिल, राम पवार, डॉक्टर सत्यजीत साड़वे, डॉक्टर एस राणे, खलील देशमुख, इनके साथ कई सामाजिक नेता भी मौजूद थे। बाबू यानो पुढे जिंदाबाद 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 लोकशाही समाजवाद जिंदाबाद 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 समता स्वातंत्र्य जिंदाबाद 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 सेक्युलर भारत जिंदाबाद 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 प्रजासत्ताक भारत जिंदाबाद 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 धर्मनिरपेक्षता जिंदाबाद 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 लोकशाही समाजवाद जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय करीम सलार साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय मुकुंद काका सपकाळे, माननीय सुरेंद्र पाटील सर, माननीय सावे सर, माननीय मिलिंदजी बागुल साहेब, माननीय जयसिंग वाघ सर आणि एस राणे सर आणि उपस्थित आपण माझ्यापेक्षा वयाने विचाराने फार मोठी मंडळी आणि जमलेली आपण आज संविधानाबद्दल, संविधानाच्या रक्षणाबद्दल, संविधानाच्या प्रसाराबद्दल मंथन करण्यासाठी आपण जमलेली सर्व मंडळी, आपल्याला पुनश्च एकदा नमस्कार। संविधान फक्त धोक्यात नाही, संविधानावरती थेट हल्ले सुद्धा सुरू झालेले ते आपण दररोज पाहतो। आपल्या जिल्ह्यामध्ये आवर्जून आपल्याला तशा बातम्या सुद्धा पाहायला दिसतात। संविधान तेव्हाच धोक्यात गेलं जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या अवतीभोवती, आपल्या शेजारी पाजारी अराजकता पसरायला लागली आणि कायद्याच्या वरती लोक किंवा ठराविक पक्षाचे कार्यकर्ते किंवा ठराविक विचारधारेचे पाळीव प्राणी स्वतःला या कायद्याच्या वरती समजायला लागले। तेव्हाच संविधानावरती आपल्याला कल्पना होती की हल्ले होणार आहे आणि तेव्हा आपण त्या गोष्टीवरती काँग्रेसने दुर्लक्ष केलं, हे मला सुद्धा मान्य आहे। राजकारण, व्यक्तिगत राजकारण त्याच्यामध्ये आलं, या सगळ्या गोष्टींवरती दुर्लक्ष झालं आणि मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मागच्या महिन्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाची एक कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न करत होतो एका दिवसाची आणि आम्ही बसलो होतो, असंच विचार करत होतो की जिल्ह्यामध्ये विचारवंत नेमके कोण, पुरोगामी विचाराचे। तर असं ठोस असं नाव समोर येणं असं झालं होतं आणि ते फार पाहून मलाच हादरा बसलं होतं की आता याचं काय करायचं। पण आज ते चित्र म्हणजे आपण सर्वांच्या भेटीगाठीमुळे मला फार आनंद वाटतोय की नाही, या पुरोगामी विचारासाठी, या संविधानाच्या लढाईसाठी, त्या विचाराला पुढे चालवणारी काहीतरी ठराविक मंडळी जरी असली तरी ती या जिल्ह्यामध्ये आहे, काम करते आहे। आज इकडे आपल्याला सुद्धा माहिती आहे इथे काही कोणाला आर्थिक फायदा भेट बाळासाहेब आणि शिरीष दादा आता चौथी पिढी आहे, असा इतिहास फार कमी आहे। आज इकडे उद्या तिकडे सर्व व्यवहारिक झालेला आहे। रिलेशनशिप आता मॅरेज सुद्धा व्यवहारिक झालेली आहे, यूज अँड थ्रो झालेला आहे, प्रेम सुद्धा यूज अँड थ्रो झालेला आहे। परंतु तुम्ही जी अपेक्षा केली सर, आता चौथी पिढी तीच प्रथा पाळणार आहे, याच्यात आपल्या मनात काही शंका असायला नको। सन्माननीय धनंजय चौधरी साहेब, उपस्थित सर्व आमचे ज्यांचे विचार आपण ऐकले, सर्व सन्माननीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमचे या संविधानाला लोकांच्या समोर आणून आणि संविधानला जे एक 10-15 वर्षापासून जे आपण पाहतोय की कोणी खतऱ्यामध्ये नाही आहे तर संविधान खतरे में है, अशा वेळी आपण अमृत महोत्सव निमित्त 29 आणि 30 नोव्हेंबरला आपण रिंग रोडवर पॅरालँड तर ते यशोदा हॉलमध्ये हा 2 दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रम जे आयोजित करतोय त्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज आपल्या समोर होणार आहे। एक औपचारिकता आहे आणि यामध्ये आपण सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, सर्व ऑल एज्युकेटेड अँड सर्व ज्ञानी लोक आहेत, म्हणजे प्रोफेसर आणि डॉक्टर आणि लेक्चररच्या समोर जास्त लेक्चर देणं हे बरोबर नाही। तर अशा सर्व चांगल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनी, संविधान बद्दल
आमच्या दोन मित्रांनी आपल्या समोरचा विचार मांडली. आमच्या शाळेमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या कॅम्पसमध्ये प्रोफेसर निखिल अजनकर त्यांचे व्याख्यान सुरू आहे आणि हायस्कूल पासून तर कॉलेजपर्यंत विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये संविधानबद्दल जागृती निर्माण करण्याचा एक निस्वार्थी आणि एक चांगलं काम निखिल प्रोफेसर करतायत. त्यांच्यासाठी आपण अवश्य त्यांना टाळ्या वाजवा. त्यांचा कार्यक्रम सुरू करून उद्घाटन करून मी इथे आलो. 2 दिवस आमच्या सर्व संस्थांमध्ये ते येणार आहे. तिथे मी जे सांगितलं त्याचे 2 शब्द बोलून मी लवकर धनंजयजीच्या हातात माहिती देणार आहे की मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं इकराचा बीएड कॉलेज आणि डीएड कॉलेज. मी त्यांना सांगितलं की तुम्ही संविधानबद्दल तुम्हाला काय जानकारी आहे. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकता आहे हा बीएड आणि डीएड महाराष्ट्र शासनाने बॅन केलं असताना आपल्याला फक्त या कॉलेजचा बेनिफिट याच्यासाठी मिळतोय की भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 30/1 मध्ये जे 6 ताकदीने आम्ही तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबतच राहणार आहे आणि यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, या संविधानाने आपल्याला जर अधिकार दिले नसते तर आज आपण इथे माईक घेऊन बोलले नसते. राईट टू स्पीच महाराष्ट्र शासनाचा कायदा केला, त्याच्या विरोधात आपण लढा उभारला, आपण सोबतच होतो की शासनाच्या विरोधात कोणी बोलला त्याला आपण जेलमध्ये टाकू. अरे या नालायक सरकारने आपला बोलण्याचा अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न केला. जर आपण आज बोलत असतील बाबासाहेब आंबेडकरच्या या संविधानामुळे आपण एकमेकांशी बोलू शकतो, आपण शासनाच्या विरोधात बोलू शकतो आणि जे काही अधिकार आहे जर आपण नावामध्ये बसलो आणि आपसामध्ये किती आपण वेगळे वेगळे धर्म आणि संस्थांचे लोक असले जर नाव सलामत राहणार नाही तर मग आपण जीवन काय आपल्याला मिळणार आहे. म्हणून आज संविधानाला वाचवण्यापेक्षा त्याच्या सन्मानासाठी की या सन्मान देण्यासाठी आपण या शासनासमोर पूर्ण ताकदीने त्यांना समजू द्या की सर्व काही करा. जंतर मंतरवर काळे डोके ठेवून तुम्ही जर त्याला जाळला तरी सुद्धा मनातून संविधान तुम्ही काढू शकत नाही. अशा स्थितीत आपण काम करणार आहोत. मी आपले सर्वांचे स्वागत करतो. धनंजय वापसे सर स्वागत करतो आणि ज्या पद्धतीने सरांना सांगितलं आपण हातभार लावा. आपण किती लावला त्याला महत्व नाहीये. आपण 2 रुपये दिले तरी सुद्धा आपलं नाव 2 याद्या बनणार आहे. ज्यावेळी एका महापुरुषाला आगीमध्ये टाकलं आणि इतकी जबरदस्त आग होती की पक्षी सुद्धा वरून जात नव्हता. एका चिमणीने आपल्या चोचमध्ये 2 बूंद त्या थेंब जे आहे पाणीचे घेतले आणि त्या आग विझण्यासाठी पुढे आली. त्या गिरगटने सांगितलं सळल्याने, हे बेवकूफ चिमणी तू कुठे जाते, ती आग बट आणि तुझे 2 हा बूंद काय काम येणार आहे, थेंब काय करणार आहे. त्या चिमणी जे सांगितलं त्याच्यात तुम्ही अर्थ आपल्या मनात ठेवून विकून जा. त्यांनी सांगितलं, हे मनहूस गिरगट सळल्या, तू माझे 2 बूंदवर हसतोय, माझ्यावर तू सटायर करतोय, परंतु याद राख ज्यावेळी या महापुरुषाचा इतिहास लिहिला जाईल 2 याद्या बनणार आहे. एक आग लगावणारे आणि एक आग बुझवणारे. माझं नाव आग बुझवणाऱ्यामध्ये पाहिजे. मी या हेतूने या आग बुझवण्यासाठी पुढे येते आहे. आपण या 2 बूंद का असोना पण या सरकार समोर संविधान काय आहे, सन्मान काय आहे हे आपण त्यांना दाखवूया. धन्यवाद.